टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कडे लागलेला आहे, काय अपेक्षा आहेत आणि कोण कोण भाषण करणार आहे, कसा संपूर्ण कार्यक्रम आहे? आपण सगळ्यांनी त्याची वाट बघूया। संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त मनसेचे किंवा शिवसेनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नाहीत, तर परंतु संपूर्ण जी महाराष्ट्रावरती प्रेम करणारी जनता आहे, जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ज्यांना मराठी भाषेबद्दल स्वाभिमान अभिमान आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करतात, अशी महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आज नक्की राजसाहेब किंवा उद्धवसाहेब काय बोलणार आहेत याची वाट बघत आहे। काल एका छोट्या का असेना परंतु एका उद्योगपतीनं जे वक्तव्य केलं किंवा ट्विटवरनं जी त्यांनी भाषा बोललेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्या माध्यमांमधून आणि सगळ्या स्तरांवरून निषेध होतो आहे। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या संदर्भामध्ये सुद्धा बोलतील का? कारण मराठी हे शहर देशाचे आर्थिक राजधानी आहे, शेकडो उद्योजक या ठिकाणी राहतात आणि असा जर कोणी माज करत असेल तर त्याला काय उत्तर असेल? मनसेला माहिती आहे तो माज कसा उतरवायचा, आणि आता मला वाटतं आजच्या अतिशय उत्तम अशा ऐतिहासिक दिवशी अशा नत्रदृष्टांचा विचार न केलेला बरा, महाराष्ट्र दोन्हीबद्दल आज न बोललेलं बरं, याची उत्तर नक्कीच दिली जातील भविष्यात। परंतु या माध्यमातून एक तुम्हाला सांगतो की जे राजसाहेब ठाकरे गेले 19 वर्ष सांगतायत की सावध व्हा, उद्या हीच लोक तुम्हाला विचारतील तुम्ही कोण। त्यामुळे हा जो गाला आहे हा फक्त राजसाहेब किंवा आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर नाही आहे, हा जो गाला आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला विचारला आहे की तुम्ही कोण, मी मराठी बोलणार नाही, असो तो विषय आता नाही आहे। आपण सगळे एका येणाऱ्या थोड्या तासांमध्ये ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया, हेच तुम्हाला मी सांगतो। आज महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल, त्याच्यावरती थांबू ना थोडा वेळ। अभ्यंकरजी, या मेळाव्यातून कुठेतरी मनसेच्या कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, एक बूस्ट मिळालेलं आहे। आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत। राजकारण म्हटलं की यशापयश कायम येत असतं आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये चैतन्य कायम असतं, कार्यकर्ते कायमच आक्रमक असतात आणि आमच्याकरता राज आदेश हा सर्वतोपरी अतिशय चांगला असतो आणि त्याच्यावर आम्ही सगळेजण काम करतो। पण बऱ्याच वर्षांनंतर दोन लांब काय डबा स्पेस का करतो? सर्व मराठी जनता राज्यभरातून आज या ठिकाणी जमणार आहे, काय वाटतं मराठीच्या मुद्द्याला घेऊन? एक आज वेगळा दिवस आहे, एक वेगळं समीकरण, राजकीय समीकरण उद्यापासून भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल। थोडे पेशन्स ठेवा, थोडे थांबलात तर तुम्हाला दिसेल। जसं पण राजसाहेबांनी काय सांगितलंय, आजचा आहे हा जो मराठी माणसांनी रेटा देऊन जो GR मिटवलेला आहे किंवा तो GR लाथाडून लावलेला आहे बळजबरीचा हिंदीचा, बरोबर आहे, त्याच्याकरता हा अराजकीय ऐतिहासिक असा मेळावा तुम्हाला झालेला दिसेल। आपण वाट बघूया असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।